तर विद्यार्थी मित्रांनो, आपला 6वीचा घटक नफा तोटा या भागाला आपण सुरुवात करत आहोत. तर याच्यातला दुसरा प्रश्न आहे की दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल त्याने 3400 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? नफा तोटा काढत असताना खरेदी किंमत किती आहे आणि विक्रीची किंमत किती आहे हे बघावं लागेल. आधी खरेदी किंमत म्हणजे त्याने घेतले कितीला ते, आणि विक्री किंमत म्हणजे ते घेतल्यानंतर विकली कितीला. खरेदी किंमतीपेक्षा जास्त किमतीला विकली तर नफा होतो, आणि कमी न विकली तर तोटा होतो. तर बघूया आता या दुकानदाराला नफा झाला की तोटा. तर पहिल्यांदा मी खरेदी किंमत आणि विक्री किंमत लिहितो. तर दिलेल्या गणितामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत बरोबर 3000 रुपये आहे. बघा खरेदी किंमत किती आहे सायकलची? 3000 रुपये. कॉमा देऊन लगेच विक्री किंमत किती आहे ते बघूता. खरेदी केली एवढ्याला आणि तीच सायकल त्याला 3400 रुपयास विकल्या, म्हणजे विक्री किंमत मिळाली आपल्याला. विक्री किंमत 3400 रुपये. मग आता बघा नफा झाला की तोटा ते ठरवण्यासाठी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय आहे? जास्त आहे, म्हणून त्या दुकानदाराला नक्कीच नफा झालेला आहे. म्हणून नफा झालेला आहे असं हे वाक्य लिहावंच लागेल तुम्हाला. खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त आहे म्हणून दुकानदाराला काय झालेलं आहे रे? दुकानदाराला नफा झालेला आहे. नफा झाला आहे किंवा झालेला आहे? झाला आहे. मग नफा किती झाला हे काढण्यासाठी नफ्याचं सूत्र टाकूया आपण. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा आता मी काय करणार आहे, या सूत्रामध्ये किमती टाकतो. नफा हा शब्द जो आहे तशाच तसं खाली लिहित यायचं सूत्रातलं. नफा बरोबर विक्रीची किंमत किती आहे तेवढं लिहायचं. विक्री किंमत काय आहे? 3400 रुपये. मी जशाच तसं लिहून घेतो 3400 रुपये. या वजाला वजा. मग आता विक्री किंमत लिहिली, त्याच्यानंतर हे काय आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत लिहितो आता. खरेदी किंमत आहे 3000 रुपये. 3000 रुपये. आता वजाला की इकडे लिहून करा उभी मांडणी करून, किंवा तुम्हाला पाठच आहे की 3400 मधून 3000 जर गेले तर राहिले किती? 400 रुपये. नफा बरोबर 400 रुपये. म्हणून पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं कधीही. म्हणून दुकानदाराला 400 रुपये नफा झाला आहे. म्हणून दुकानदाराला 400 रुपये नफा झाला.